या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हिरवाईनं नटलेल्या आणि ठराविक गावे इको संवेदनशील भाग म्हणून नोंद असतानाही तालुक्यात निवडे परिमंडळातील वनपाल आणि वनरक्षक यांच्या आशीर्वादानं विनापरवाना वृक्षतोड सुरू असून वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि आर्थिक देवीघेवीमुळे औषधी वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानं पर्यावरण प्रेमीमधून संताप व्यक्त होत आहे. गगनबावडा तालुक्यात रस्त्यालगत झाडांचे ढीग पडले आहेत. वृक्षतोडीमुळे निसर्गसंपन्न परिसर उघडा बोडका झाला आहे. गगनबावडा तालुका दुर्गम डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या परिसरात जंगली प्राण्यांसह औषधी वनस्पती, जुनी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. हा परिसर घनदाट जंगलानं व्यापला असून वृक्षतोडीमुळे हा हिरवाईनं नटलेला परिसर वृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यात गवे आणि इतर प्राणी बेसुमार वृक्षतोडीमुळे मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. त्यांनी हैदोस घातला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून यात अनेक जुने वृक्ष आर्थिक देवघेवीतून नष्ट होऊ लागले आहेत. परिसरात अनेक लाकूड व्यापारी असून त्यांनी तर पैशांच्या हव्यासापोटी हा निसर्ग संपन्न परिसर वृक्ष बनवलाय. परिसरात पक्षी, प्राणी यांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. लाकूड पाशा नावाखाली आर्थिक देवघेवीतून मोठी तस्करी सुरू आहे. परिसरात ठिकठिकाणी तोडलेल्या झाडांचे ढीग पडले आहेत. ते कारवाई करून जप्त करणं आवश्यक आहे. बेसुमार वृक्ष तोड करणाऱ्यांवर वन विभाग कारवाई करणार का, अशी विचारणा पर्यावरण प्रेमीतून होत आहे. ही वृक्ष संपदा धोक्यात आली आहे. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या औषधी वनस्पती हिरडा, जांभूळ, हेळा, निलगिरी, पिंपळ, उंबर, फणस, आंबा अशा वृक्षांची तस्करी राजरोस वाढली आहे. त्यामुळे जुने वृक्ष आणि वृक्षसंपदा धोक्यात आले आहेत. झाडांच्या मुळावर उठलेले लाकूड व्यापारी आलिशान गाड्यातून फिरतायत. TV नेक्स्ट मराठीसाठी गगनबावड्याहून महादेव कांबळे.